एस एस गायकवाड या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमचं मी स्वागत करतो। तर या व्हिडिओमध्ये आपण आपले राष्ट्रीय गीत वंदे मातरम जे आपण नॅशनल सॉन्ग म्हणून ओळखतो तर त्याबद्दल यामध्ये आपण माहिती पाहणार आहोत। तर या ठिकाणी आता फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत। तर यामध्ये आहे की हे जे काही संपूर्ण 6 कडव्यांचे गायन आहे तर ते आपल्याला अनिवार्य केलेलं आहे सरकारने। यामध्ये निश्चित कालावधी या गीताचा असणार आहे 3 मिनिटे 10 सेकंद। आपल्या राष्ट्रगीत जे आहे जनगण मन नॅशनल अँथम तर त्याचं 52 सेकंद आहे। तर 52 सेकंदामध्ये आपण ते गातो आपण। तर या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा नॅशनल सॉन्ग आहे आपलं, तर त्याचा एकूण कालावधी हा 3 मिनिटे 10 सेकंद हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्यानंतर सरकारने म्हटलं आहे की या राष्ट्रगीतापूर्वी याला प्राधान्य देण्यात येईल कुठे, जर एखाद्या कार्यक्रमामध्ये आपलं राष्ट्रगीत जनगण मन आणि राष्ट्रीय गीत या दोन्ही जर का गायचे असतील तर राष्ट्रगीता अगोदर आता राष्ट्रीय गाण्याला आपल्याला या वंदे मातरमला प्राधान्य देण्यात येईल असं सांगितलेलं आहे। त्या ठिकाणी अनिवार्य आहे ते पण ध्यानात ठेवायचं आहे की सरकारी कार्यक्रम असतील, ध्वजारोहण समारंभ असतील, राष्ट्रपती राज्यपाल यांच्या आगमन प्रस्थानाच्या वेळी असेल किंवा नागरी सत्कार समारंभ पद्म पुरस्कार सोहळे वगैरे असतील किंवा मग आकाशवाणी दूरदर्शनवर राष्ट्रपतींच्या संबोधनापूर्वी या गोष्टी च्या वेळेस ते अनिवार्य करण्यात आलेलं आहे। पुढे महत्वाचं आहे की अपवाद तर कुठे अनिवार्य नाही याबद्दलचा अपवाद या ठिकाणी ध्यानात ठेवा की चित्रपटगृहामध्ये आपण जेव्हा जातो त्या ठिकाणी माहितीपट किंवा डॉक्युमेंटरी गाणे वाजवले असल्यास उभे असणे अनिवार्य नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर आत्ताच आपण या ठिकाणी ज्या काही गाईडलाईन्स आहेत शासनाच्या त्या आपण बघितल्या, तर आता आपण हळूहळू सर्व प्रकारच्या इतिहासामध्ये या वंदे मातरम या गीताचा जे काही इतिहास आहे ते पूर्णतः फॅक्च्युअल बेसिसवरती पाहणार आहोत। तर बंकिमचंद्र चटर्जी यांनाच बंकिमचंद्र चट्टोपाध्याय असे देखील म्हणतात। त्यांचा एकूण जीवनाचा कार्यकाळ होता 1838 ते 1894। त्यानंतर हे जे काही गीत आहे वंदे मातरम हे सर्वप्रथम त्या बंगदर्शन जनरल मध्ये याची सुरुवात केली होती त्यांनी 1872 ला। तर त्यांचं जे न्यूजपेपर आहे साप्ताहिक होतं, त्यांचं जे जर्नल होतं त्या बंगदर्शन जनरल मध्ये 1872 मध्ये सर्व याची सुरुवात झाली होती। त्याच्यामध्ये 7 नोव्हेंबर 1875 ला सर्वप्रथम प्रकाशित केलं होतं या गीताला। पुढे मग त्यांनी बंकिमचंद्र चटर्जी यांनी जे काही संपादित केलेले बंगदर्शन हे जे आहे त्या बंगदर्शनच्या 1881च्या अंकामध्ये तर या वंदे मातरम या गीताला स्वतंत्र रचना म्हणून प्रकाशित करण्यात आलं होतं। आणि ज्या कादंबरीसाठी बंकिमचंद्र चटर्जी ओळखले जातात ती आहे आनंदमठ कादंबरी। त्या आनंदमठ कादंबरीचा जे काही प्रकाशित वर्ष आहे ते 1882 आहे। आनंदमठ कादंबरीमध्ये आपल्याला हे वंदे मातरम हे गीत समाविष्ट करण्यात आलेले आहे 1882 मध्ये। परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे काही वंदे मातरम गीत आहे ते 1882च्या अगोदरच 1875 लाच ते त्यांच्या साप्ताहिक त्यांचं जे काही जर्नल होतं त्याच्यामध्ये प्रकाशित झालं होतं। त्यानंतर आहे महत्वाचं 1896चा काँग्रेसचं सेशन, तर त्याचं ठिकाण होतं कलकत्ता येथे आणि त्यावेळेला काँग्रेसचे प्रेसिडेंट होते रहमतुल्ला एम सयानी। तर या कलकत्त्याच्या अधिवेशनामध्ये या वंदे मातरमला सर्वप्रथम गायला गेलं ते रवींद्रनाथ टागोर यांच्याद्वारे त्यांनी हे गीत गायलं होतं 1896च्या काँग्रेसच्या सेशनमध्ये। त्यानंतर 1905 बनारस, त्यालाच आपण वाराणसी म्हणतो, तर ते बनारसचं अधिवेशन होतं। या ठिकाणी प्रेसिडेंट होते गोपालकृष्ण गोखले हे प्रेसिडेंट होते आणि त्या सेशन मध्ये तेव्हाचा जो काळ होता आपला बंगालच्या फाळणीचा ते काळ होता प्रमुख आणि त्या याच्यामध्ये या गीताला फार महत्व प्राप्त झालं होतं। वाराणसी अधिवेशनाच्या सेशन मध्ये वंदे मातरम हे अखिल भारतीय कार्यक्रमांसाठी स्वीकारले गेले हे फॅक्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आणि याच वाराणसी सेशन मध्ये 1905च्या स्वदेशी चळवळ आणि बहिष्काराची चळवळीची सुरुवात या ठिकाणी झाली होती। पुढे 7 ऑगस्ट 1905 ला या वंदे मातरम या गीताला राजकीय घोषणा म्हणून पहिल्यांदा याचा वापर करण्यात आला होता। हे येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला फार महत्वाची फॅक्ट आहे। पुढे ते ऑक्टोबर 1905 मध्ये वंदे मातरम या संप्रदायाची स्थापना करण्यात आली होती आणि या संप्रदायामध्ये रवींद्रनाथ टागोर देखील या प्रभात फेरीमध्ये सामील होत असत त्यावेळेस। नंतर नोव्हेंबर 1905 मध्ये बंगालमध्ये रंगपूर येथे विद्यार्थ्यांची जे काही शाळेमध्ये जे काही विद्यार्थी होते त्यांना या ठिकाणी ते गीत गायल्यामुळे त्यांना 5 रुपये दंड ठोठावण्यात आला होता। 1906चं काँग्रेसचं अधिवेशन होतं कलकत्ता या ठिकाणी पार पडलं होतं। त्यावेळेस 1906 ला दादाभाई नौरोजी हे त्यावेळेचे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनामध्ये महत्वाचा आउटकम काय होतं तर या ठिकाणी स्वराज्य
ऍज द अल्टिमेट गोल फॉर इंडिया, स्वराज हा देशासाठी जे मूळ आपला मागणी होती, तर ते पहिल्यांदा या सेशनमध्ये अधिकृत मागणी म्हटल्या गेली दादाभाई नौरोजी यांच्यातर्फे. आणि त्यानंतर या स्वराज्याची परिभाषा काय म्हटलं की ज्या प्रकारे ब्रिटिश कॉलनीज आहेत, इतर ब्रिटिश वसाहती आहेत ऑस्ट्रेलिया कॅनडा प्रमाणे, आम्हालाही आमचं स्वराज्य मिळावं, डॉमिनन्स स्टेटस अंतर्गत मिळावं, या ठिकाणी अशी मागणी दादाभाई नौरोजींनी केली होती. पहिल्यांदा या काँग्रेसतर्फे अधिकृत मागणी या सेशनमध्ये झाली होती. त्या अंतर्गत या ठिकाणी 4 ठराव पारित करण्यात आले होते. ते होते स्वराज, स्वदेशी, बायकॉट आणि नॅशनल एज्युकेशन. पुढे 20 मे 1906 ला सध्याचा बरिसाल, आत्ताचा बांगलादेशात, या ठिकाणी मिरवणूक निघाली होती. त्यावरती त्या हिंदू मुस्लिम या मिरवणुकीमध्ये दोघेही होते, तर यावरती देखील इंग्रजांनी बंदी आणली होती. ऑगस्ट 1906 मध्ये बिपिन चंद्र पाल, तर या बिपिन चंद्र पाल यांच्या संपादकाखाली वंदे मातरम हे नावाचे इंग्रजी दैनिक सुरू झाले होते. तर हे देखील फॅक्ट माहिती ठेवा की बिपिन चंद्र पाल 1906 मध्ये त्यांच्या संपादनाखाली वंदे मातरम नावाचं इंग्रजी दैनिक सुरू करण्यात आलं होतं. आणि त्यामध्ये अरबिंदो घोष हे देखील त्यामध्ये सहसंपादक म्हणून सामील झाले होते. नोव्हेंबर 1906 धुळे महाराष्ट्रामध्ये झालेल्या एका उपस्थित बैठकीमध्ये वंदे मातरमचा जयघोष करण्यात आला होता. महाराष्ट्राशी संबंधित ही देखील फॅक्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इतिहासामधलं जे फेमस अधिवेशन होतं, ज्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळांची फूट पडली होती, ते अधिवेशन होतं सुरतचं अधिवेशन 1907चं. आणि या सुरतच्या अधिवेशनावेळी प्रेसिडेंट होते रासबिहारी घोष. रासबिहारी घोष हे त्या काँग्रेसच्या अधिवेशनचे अध्यक्ष होते 1907चं. तर या ठिकाणी काय होतं भांडण मवाळ आणि जहालांचं, की रासबिहारी घोष यांची जेव्हा अध्यक्ष म्हणून निवड झाली होती, त्याला जहाल गटाने अपोज केला होता, विरोध केला होता, कारण त्यांना लाला लजपत राय हे त्या ठिकाणी अध्यक्ष हवे होते. परंतु त्या ठिकाणी लाला लजपत राय यांच्याऐवजी या ठिकाणी रासबिहारी घोष यांची निवड होते. त्यानंतर जे काही महत्वाची स्प्लिट असते किंवा विभागणी असते, ते मॉडरेट्स होते त्यावेळेस गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता. तर या ठिकाणी जहाल गटाकडून महत्वाचे त्यावेळेस नेते होते लालबाल पाल, त्यामध्ये लाला लजपत राय आले, बाल गंगाधर टिळक आले आणि बिपिन चंद्र पाल, हे 3 महत्वाचे व्यक्तिमत्व होते पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्रामधून. तर या मॉडरेट्स मवाळ आणि एक्स्ट्रीमिस्ट जहाल यांच्यामध्ये फूट पडली होती 1907च्या अधिवेशनामध्ये. त्यामागे कारण जे होते की या सेशन कुठं असावं, त्यामध्ये ठराव कोणते पारित व्हावे, आणि त्यानंतर सेल्फ रूल म्हणजे काय, या सर्व गोष्टीवरती एक वाक्यता नव्हती, एक मतैक्य नव्हतं. त्यामुळे यांच्या जागी फूट पडली होती. याच्या अगोदरचं बॅकग्राऊंड होतं 1905ची बंगालची फाळणी. ती जे काही स्वदेशी चळवळ होती, ती जहालांना वाटत होतं की ते बंगालच्या बाहेर न्यावं, संपूर्ण देशामध्ये न्यावं, परंतु ती मवाळांना वाटत होतं की ती बंगाल पुरतं मर्यादित ठेवावी. तिथून ह्या फुटीची ठिणगी पडली होती आणि याचं रूपांतरित 1907च्या या सुरत अधिवेशनामध्ये त्यांच्यामध्ये फूट पडण्यामध्ये झालं होतं. या ठिकाणी दुसरी महत्वाची फॅक्ट एक्झामसाठी आहे. 1907 मध्ये मॅडम भिकाजी कामा यांनी बर्लिन स्टुअर्टगार्ड येथे, जर्मनीच्या बर्लिन स्टुअर्टगार्ड येथे भारताबाहेर पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकावला. त्या ध्वजावरती वंदे मातरम हे शब्द लिहिले होते. हे देखील फॅक्ट येणाऱ्या एक्झामसाठी महत्वाची आहे. त्यानंतर 1908चं काँग्रेस सेशन होतं, लोकेशन होतं मद्रास, आणि याचे प्रेसिडेंट होते रासबिहारी घोष यांचे प्रेसिडेंट होते. तर या अधिवेशनचं महत्व काय होतं, तर या ठिकाणी पहिल्यांदा हे जेव्हा सुरत स्प्लिट झालं होतं, त्याच्यानंतर हे पहिलं अधिवेशन होतं. आणि या ठिकाणी काँग्रेसनं आपला पहिल्यांदा ट्राय कलर फ्लॅग इंट्रोड्यूस केला होता. त्या फ्लॅगवरती, त्या ध्वजावरती देखील वंदे मातरम हे लिहिलेलं होतं. ते 1908च्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा ध्वज अधिकृतपणे इंट्रोड्यूस केला होता, ते देखील माहिती ठेवायचं. त्यानंतर 1908 मध्ये जेव्हा बेळगाव कर्नाटक येथे लोकमान्य टिळकांना बर्मामधील मंडाले येथे हद्दपार केले होते, तर त्या पोलिसांनी अनेक मुलांना मारहाण केली होती आणि त्याच्या विरोधामध्ये वंदे मातरम म्हणण्याबद्दल अनेकांना अटक देखील केली होती. पुढे चालून 27 फेब्रुवारी 1908 रोजी तुतीकोरीन सध्याचं तामिळनाडूमध्ये आहे. तर या ठिकाणी स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनीची एकता दर्शवण्यासाठी यामध्ये विरोध संप पुकारला होता. त्या ठिकाणी एक देशभक्तीचे प्रतीक म्हणून वंदे मातरमचा उपयोग या ठिकाणी केला होता मोर्चामध्ये. जून 1908 मध्ये टिळकांच्या खटल्या दरम्यान मुंबई पोलीस न्यायालयाबाहेर हजारो लोक जमले होते. त्यांनी देखील या ठिकाणी या वंदे मातरम हे गीत गायले होते. पुढे चालून 21 जून 1914 टिळकांची सुटका झाल्यानंतर पुण्यात त्यांचा भव्य स्वागत करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी जमलेल्या गर्दीने देखील वंदे मातरम या गीताचा गजर केला होता. त्यानंतर 17 ऑगस्ट 1909 रोजी जेव्हा मदनलाल धिंगरा यांना इंग्लंडमध्ये फाशी देण्यात आली होती,
तेव्हा फाशीच्या तख्तावरती जाण्यापूर्वी त्यांचे शेवटचे शब्द होते वंदे मातरम. हे देखील फॅक्ट या ठिकाणी माहिती ठेवणं गरजेचं आहे येणाऱ्या परीक्षेसाठी. त्यानंतर 1909 मध्ये पॅरिस मधील भारतीय देशभक्तांनी जिनेवा येथून वंदे मातरम नावाचे मासिक प्रकाशित करण्याचे काम हाती घेतले होते. पुढे महत्वाचं 1912चं काँग्रेसचं अधिवेशन. लोकेशन होतं बंकीपूर, पटना, बिहार येथे आणि या ठिकाणी अध्यक्ष होते रघुनाथ नरसिंह मुधोलकर. तर या वेळेस ऑक्टोबर 1912 मध्ये जेव्हा गोपाळकृष्ण गोखले दक्षिण आफ्रिकेतून केपटाऊन या ठिकाणी आले होते तेव्हा त्यांचे स्वागत देखील वंदे मातरमच्या जयघोषाने एका भव्य मिरवणुकीने केलं होतं. हे देखील महत्वाचं आहे. हे झालं थोडक्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी. या गीताला कुठे कुठे कशा प्रकारे महत्वाचं समजून या क्रांतिकारकांनी वेगवेगळ्या स्वरूपात या गीताचा वापर करून एक नॅशनलिझम मोमेंट आपली जागृत करण्याचं आणि पुढे नेण्याचं काम केलं. आता महत्वाचं आहे की या गीताला राष्ट्रीय जे काही दर्जा आहे तो राष्ट्रीय दर्जा आपण आपलं राष्ट्रगीत जनगण मन आणि आपलं राष्ट्रीय गीत वंदे मातरम या दोन्ही गीतांना आपण 24 जानेवारी 1950 ला स्वीकारलेला आहे. आणि त्या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सभेला संबोधित करताना म्हटले होते की स्वातंत्र्य चळवळीतील महत्वपूर्ण भूमिकेमुळे वंदे मातरमला राष्ट्रगीत जनगण मन सारखाच दर्जा मिळाला पाहिजे आणि त्याचा समान सन्मान केला पाहिजे असं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी आपल्या संविधान सभेमध्ये संबोधित करताना सांगितलं होतं. त्यानंतर मग यांचा विधानाचा स्वीकार करण्यात आला आणि रवींद्रनाथ टागोरांचे जनगण मन हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आले आणि बंकिमचंद्र चटर्जी यांचे वंदे मातरम हे जनगण मनाच्या समान दर्जासह राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारण्यात आले. तर या ठिकाणी हे एवढा आढावा येणाऱ्या परीक्षेसाठी महत्वाचा. याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार नाही. आणखी एक महत्वाची फॅक्ट ध्यानात ठेवा. हे जे काही आनंद मठ जी काही कादंबरी होती आनंद मठ, त्या आनंद मठ मध्ये महत्वाची थीम काय होती तर संन्यासी उठाव जे काय होता. तर संन्यासी उठावाबद्दल त्या कादंबरीमध्ये महत्वाचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्या कादंबरी संदर्भामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर सध्या आपल्या जनगण मन हे आपल्या संविधानाच्या आधारे एक राष्ट्रगीत आहे आणि वंदे मातरम हे आपले एक राष्ट्रीय गीत म्हणून त्याला समान दर्जा आहे. आणि नुकतंच या गीताला गायनासाठी शासनाने अनिवार्य केलेलं आहे. त्याबद्दल हे सरकारच्या गाईडलाईन आणि या गीताबद्दलची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी आपण पुढे दिली आहे. त्याचा आपण पुरेपूर लाभ घ्या. धन्यवाद.